अतिशय पौष्टिक, करायला सोपी आणि एकदम चविष्ट अशी अळशी, काळे तीळ आणि कढीपत्त्याची चटणी आज आपण करणार आहोत। ही चटणी खाण्याचे भरपूर फायदे आहेत, जसे की केस व त्वचेचे आरोग्य सुधारणे, मधुमेह व रक्तदाब नियंत्रित ठेवणे, तसेच कोलेस्ट्रॉल कमी करण्यास सुद्धा मदत होते। नमस्कार मंडळी, मी अनुजा तुम्हा सर्वांचे आपल्या YouTube चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग आरोग्यासाठी अतिशय उत्तम अशा बहुगुणी चटणीच्या रेसिपीला सुरुवात करूया। गॅस चालू करून कढई गरम झाली की त्यात अर्धी वाटी अळशी घालूया। अळशीला जवस असे म्हणतात। थोडासा रंग बदलेपर्यंत आपण ती परतूया। अळशीमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड, प्रोटीन्स, फायबर्स व भरपूर विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात। त्याचे नियमित सेवन शरीराला निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहे। असा तडतड आवाज येऊ लागला की कढईतून एका ताटात काढून घेऊया। आता त्यात अर्धी वाटी काळे तीळ घालूया। ते सुद्धा तडतड उडू लागले की ताटात काढून घ्यावे। काळे तीळ हे उच्च रक्तदाब व हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत। आता एक वाटी शेंगदाणे लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। नमस्कार मंडळी, तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल बटनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील रेसिपींचे अपडेट्स लगेच मिळतील। अर्धी वाटी भाजलेले चणे थोडे परतून घेऊया। हे आधीच भाजलेले असल्यामुळे अगदी थोडा वेळ भाजावे। चण्याऐवजी आपण डाळ सुद्धा वापरू शकतो। साधारण 1 ते 1.5 वाटी सुकं खोबरं भाजून घेऊया। सुकं खोबरं मंद गॅसवर भाजून घ्यावं। बाकीचे जिन्नस मंद ते मीडियम फ्लेमवर आवश्यकतेनुसार भाजून घ्यावे। अशा प्रकारे लालसर भाजून झाल्यावर ताटात काढून घ्यावं। पाव वाटी जिरं भाजून घेऊया। सहा ते 7 लसूण पाकळ्या थोड्याशा भाजून त्यात घालाव्या। लसूण घालणे ऑप्शनल आहे, नको असल्यास नाही घातली तरी चालेल। आता चांगला मुठभर कढीपत्ता भाजून घेऊया। कढीपत्ता स्वच्छ धुवून पंख्याखाली कोरडा करून घेतला।
त्यातील पाण्याचा अंश निघून जाईपर्यंत व्यवस्थित भाजावा, म्हणजे चटणी महिना दीड महिना चांगली टिकते। कढीपत्त्यामध्ये ए, बी, सी आणि ई विटॅमिन्स असतात। केस व त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त, तसेच डायबिटीज आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते। हे सर्व जिन्नस भाजून झाले आहेत। ते गार झाले की मग मिक्सरमधून काढूया। आता हे सर्व गार झाले आहे, आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। त्यात चवीनुसार मीठ घालूया। मी 1 चमचा मीठ घातले आणि 1 चमचा लाल तिखट घातलं। एक छोटा तुकडा चिंच घालूया। त्याऐवजी अर्धा चमचा आमचूर पावडर घातली तरी चालेल। आता हे मिक्सरला जितके बारीक होईल तितके वाटून घ्यावे। थोडंसं जाडसर राहिलं तरी चालेल। ही पहा, अशा प्रकारे अतिशय चविष्ट अशी चटणी तयार झाली आहे। ती आपण एकदम कोरड्या काचेच्या बाटलीत काढून घेऊया। ही चटणी एकदा करून ठेवली की 1 ते 1.5 महिना आरामात टिकते। भाकरी, पोळी किंवा साध्या वरण भाताबरोबर सुद्धा खायला एकदम टेस्टी लागते। ती आपण दह्यात मिसळून किंवा त्यावर थोडंसं तेल घालून सुद्धा खाऊ शकतो। रोजच्या आमटी भाजीत घालून सुद्धा त्याची चव आणखी वाढवू शकतो। त्यामुळे आपोआपच मुलांच्या पोटातही सर्व आरोग्यदायी घटक जातील। खरं तर लहान मुलांनाही आवडेल अशी ही टेस्टी चटणी होते। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आवडल्यास लाईक आणि शेअरही करा। चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।